नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. वेलकम आहे तुमचं प्रगती करूवी या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मठ्ठा रेसिपी, जी लग्नाच्या पंक्तीत तुम्ही कधी खाल्ली आहे का मला नक्की कमेंट करून सांगा. तर महाराष्ट्रामध्ये लग्नामध्ये थंडगार मठ्ठा, जिलेबी आणि मसाले भात हे कॉम्बिनेशन खूप मस्त आहे आणि तुम्ही कधी हे कॉम्बिनेशन ट्राय केले का मला नक्की कमेंट करून सांगा. तर चला वळूया आपण आपल्या रेसिपीकडे. तर रिद्धू थोडं मध्ये करते, ते थोडं प्लीज इग्नोर करा, कारण ती लहान आहे आणि तिला किती जरी सांगितलं तरी पण ती व्हिडिओमध्ये येतच होती. तर मी एक वाटी दही घेतले, मोठी वाटी म्हणजे अर्धा किलो दही घेतले मी आणि छान मस्तपैकी त्याला फेटून घेतले रवीच्या साहाय्याने. आणि हे बघा असं दिसतंय. हे खूप आधी म्हणजे फेटून घ्यायचं बिन पाणी घालता आणि नंतर एक वाटी मी त्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे आणि पाणी घालून परत आपण चांगलं व्यवस्थित त्याला ढवळून घ्यायचं आहे रवीच्या साहाय्याने. खूप चांगलं फेटलं की खूप छान ताक तयार होतं. आणि एक वाटी आधी पाणी घालायचं आणि नंतर परत मी अर्धी वाटी पाणी घातलं आहे. एक वाटी दहीसाठी आपण 1.5 वाटी पाणी आपण त्यामध्ये ॲड करू शकतो. जास्त मठ्ठा पातळी होत नाही आणि जास्त मठ्ठा म्हणजे घट्टही होत नाही, खूप व्यवस्थित होतो. हे प्रमाण अगदी योग्य आहे. तुम्हीसुद्धा नक्की या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. आणि व्यवस्थित रवीच्या सहाय्याने मी हलवून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे हे दिसत आहे. त्याला वरून थोडासा फेस आलेला आहे आणि हा असाच फेस आपल्याला पाहिजे आहे. हे व्यवस्थित ताक तयार झालेलं आहे आणि त्यामध्ये मी आता जिरे पावडर घालणार आहे. जिरे पावडर मी पॅकेटच आणलेलं आहे, तेच मी यूज करत आहे. थोडासा म्हणजे अर्धा चमच्यापेक्षा पण थोडंसं कमी मी जिरा पावडर घेतलेला आहे. खूप जास्त जिरा पावडर घालायचं नाही, नाहीतर मठ्ठ्याचा कलर थोडा चेंज होऊ शकतो. आपल्याला मठ्ठाचा कलर तसाच पांढरा शुभ्र ठेवायचा आहे, त्याच्यामुळे जिरा पावडर जास्त घालायची नाही. 1 चमचा मी मीठ घातलेलं आहे आणि 1.5 चमचा मी साखर घातलेली आहे. आणि साखर घातल्यानंतर एक हिरवी मिरची मी ठेचून घेतलेली होती, ती एक हिरवी मिरची त्यामध्ये ॲड केलेली आहे. आणि तुम्ही म्हणता हे शोधणं काय घेऊन बसले, तर त्याला मी पुढे तुम्हाला सांगते. तर एक छोटा तुकडा आल्याचा घेतलेला आहे. तर तो आल्याचा तुकडा आधी खिसून घेतला आणि खिसून घेतल्यानंतर मग जी काय आपण गाळणी घेतलेली आहे त्या गाळणीच्या सहाय्याने तो आल्याचा तुकडा आधी खिसून घेतलेला तो त्यामध्ये घालायचा, जेणेकरून फक्त रस बाहेर पडेल. आल्याचा फक्त रस आपण मठ्ठ्यामध्ये घालणार आहोत. डायरेक्ट आलं किंवा खिसून आलं आपण मठ्ठ्यामध्ये घालणार नाही, कारण ते आलं मठ्ठ्यामधलं थोडंसं आपण मठ्ठा पिताना म्हणजे दाताखाली येऊ शकतं आणि दाताखाली आल्यानंतर ते थोडंसं असं कडवट तिखट लागू शकतं. त्याच्यामुळे मी आलं घातलं नाही, फक्त आल्याचा थोडा रस घातलेला आहे आणि याच्याने टेस्ट खूप छान येते. आणि 1 चमचा फ्रेश अशी कोथिंबीर घातली आहे. कोथिंबीर मठ्ठ्यामध्ये थोडी जास्त जरी घातली तरी पण खूप छान लागते. आणि माझ्याकडे पुदिना नाही, तुमच्याकडे जर पुदिना अवेलेबल असेल तर तोही तुम्ही घालू शकता. आणि हे बघा रिद्धू इथं बसलेली आहे. रिद्धूलासुद्धा म्हणजे मठ्ठा प्यायचा होता, म्हणून तीसुद्धा मठ्ठा तयार झाल्या तिथे येऊन बसले. तर सगळ्यात आधी तर ग्लास मी रेडी करून रिद्धूलाच दिलेला आहे. तर ती आता सांगेल की मठ्ठा कसा झाला आहे. बघा खूप मस्त झाला आहे असं सांगत आहे. तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत